माटुंगा आणि एक आहे मजदूर भवन कार्यालय, रेल्वेचं इंजिन आणि हसरे गांधीजी. माटुंगा रेल्वे स्टेशन आहे, एकदम छोटंसं आहे, दादरसारखं मोठं नाही आहे. हा काय सेल्फी पॉईंट, हेरिटेज तिकीट कार्यालय बरं का आहे. आणि लाकडाचा आर्क बघा. नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत माटुंगा ईस्टचा परिसर. हे आहे जुनं माटुंगा. राम आश्रय हॉटेल एकदम फेमस आहे इथे. (1921) सालात उभारलेला हा क्रॉस आहे. ह्या काय सलग व्हरांडा असलेल्या इमारती आता बघायला मिळत नाहीत. माटुंगा पोस्ट ऑफिस, मला आवडलेल्या इथल्या गोष्टी म्हणजे याचे पोर्चमधले आर्चेस, पोस्टाची पेटी लाल लाल आणि वृक्षांची छाया. याच्या बाहेरच्या बाजूला आहे फुल मार्केट. या प्रत्येक दुकानावर नाव आहे त्याचं स्वतःचं. हे काय जुनं माटुंगा आहे. या बिल्डिंगच्या बाहेरच्या बाजूला राजवाड्यासारखी काय बाल्कनी, सज्जा म्हणतात त्याला. काय भारी वाटत असेल ना इथे उभं राहून. झाडं भरपूर आहे तिथे. हे काय अष्टिका समाज मंदिर, एकदम कलरफुल मंदिर. आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला बहुधा पौराणिक कथा सांगणाऱ्या मूर्ती आहेत. आणि यांना गोपूर म्हणतात ना, माहीत नाही मला. भांडारकर मार्ग आणि महेश्वरी उद्यान. सायंटिफिक क्लीनर्स हे जुनं दुकान आहे बरं का. कॅफे मैसूर हे पण एक
दुकान, हॉटेल, फ्लायओव्हरच्या खाली उद्यान. रूपम स्टुडिओ आणि संगम स्टुडिओ ही जुनी दुकानं. तीन सेकंदाची प्रदक्षिणा ही बस ही आली आणि गेली. खालसा कॉलेज मस्त वाटलं मला या परिसरात फिरताना. डॉन बॉस्को स्कूल. आणि हे काय, हे एक चर्च आहे पण नाव नाही माहिती मला. गोल बिल्डिंग, गोल बाल्कनी. मरुबाई गावदेवीचं मंदिर आहे हे. माटुंग्यामधलं गावदेवीचं पुरातन असं मंदिर आहे. आणि याची मोठी अशी कथा आहे. ती कथा तुम्ही इंटरनेटवर बघितली तर तुम्हाला ऐकायला मिळेल. चहा आणि रिकामे ग्लास. ICT विजेटीआय खालसा डॉन बॉस्को. इथे शिक्षणाची चंगळ आहे एकदम ऐश. हे एक थिएटर आहे ऑरोरा नावाचं आणि ते आर्ट डेको प्रकारचं थिएटर आहे. आता मात्र ते डिफंक्ट आहे आणि तिथे तामिळ पिक्चर जास्त दाखवले जातात. जायचे म्हणजे. आणि बेटी बचाव बेटी पढाव हे जे आहे हे आधी मला कळलंच नाही की हे काय त्यांनी बनवलं आहे, पण थोडंसं निरीक्षण केल्यावर कळलं. न्यू रोशन बेकरी आणि आनंद भवन ही पण जुनी दुकान आहेत.
या दुकानाचं नाव आहे ब्युटिफुल. हे अजून एक मंदिर आहे, शंकर मठ्ठम मार्ग. भारी आहे एकदम. अशा तऱ्हेने माटुंगा रोड परिसराशी संबंधित हा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.